जो हप्ता होता तो जुलै महिन्याचा आहे, ते नेमका कधी मिळणार? प्रचंड लाभार्थी त्या वितरणाची वाट पाहत आहे आणि आता आपण पाहिलं की जुलै महिना जवळपास संपत आलेला आहे. आज आहे 24 जुलै. त्यामुळे आता आपल्याला माहिती आहे की 1 आठवड्यामध्ये हा महिना पूर्ण होईल. पण मात्र ऑब्व्हियसली जर या जुलै महिन्यामध्ये आपल्याला हप्ता मिळणार नाही, तर हप्ता कधी मिळणार? म्हणजेच की या महिन्यामध्ये हप्ता मिळणार नाही, तर नेमका हा हप्ता कधी मिळू शकतो? या संदर्भात अगदी कमीत कमी शब्दामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे नेहमीप्रमाणे बघा, आपण जे तर्क लावतो, अंदाज लावतो, ते जवळपास जुळते मिळतेच असतात. हे सर्वांना माहीत आहे आणि असं नाही की परत सांगतोय की 100% आपला अंदाज येतोय. असं नाही की जवळपास मात्र अंदाज असतो, परंतु बघितलं तर अशी शक्यता वर्तवण्यात येते. आता तत्पुरती बघा, जर समजा आपल्याला जो जुलैचा जो हप्ता आहे, तो जुलैचा हप्ता आहे, तर नमूद शेतकरी म्हणजेच की लक्षात घ्या, तो नेमका कधीपर्यंत मिळणार? या संदर्भात आपण माहिती घ्यायच्या अगोदर 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, ते आपण समजून घेऊयात. ऑब्व्हियसली यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजेच की पुढच्या महिन्यामध्ये हप्ता मिळणार आहे. पण मात्र नेमकं 2 दिवस हे नेमकं आपल्याला समजून घेणं महत्त्वाचे आहे, कारण की यानुसारच आपल्याला पुढची गोष्ट समजेल. तर त्यामधले पहिला दिवस आहे 28 ऑगस्ट. 28 ऑगस्टला पुढच्या महिन्यामध्ये असणार आहे रक्षाबंधन आणि त्यानंतर याच महिन्यामध्ये जर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्ट असणार आहे आणि 15 ऑगस्टला शनिवार असणार आहे. तर 15 ऑगस्ट आणि त्यानंतर रक्षाबंधन 28 ऑगस्ट हे जर 2 गोष्ट अत्यंत महत्त्वाची तारखा वितरणाची मुहूर्त असणार असे दिवस म्हटले तरी काही हरकत ठरणार नाही. तर मग नेमकं वितरण कधी होईल? तर आपण पाहिलं आहे की बघा, मागच्या दोन्ही हप्त्यामध्ये आपल्याला 15 तारीख ही त्यांनी निवडली होती आणि 15 ऑगस्ट पुढच्या महिन्यामध्ये 15 ऑगस्ट ही तारीख येत आहे आणि 15 ऑगस्ट म्हणल्यानंतर सर्वात माहीत आहे की त्यामुळे 15 ऑगस्ट जे आहे ते 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. यामुळे एकंदरीत हप्ता वितरित हा 15 तारखेलाच होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता यामागचं आणखी एक गणित मग सांगतो, ते म्हणजे तुम्हाला म्हणजे की विथ लॉजिक सांगायचं जर गोष्ट केली तर त्याच्यापूर्वी जर आपण विचार केला तर स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्टला वितरण झाले होते तर लाडक्या बहिणीचे, तर त्यांचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, होय. यांच्याही पेक्षा सांगतो की 15 ऑगस्टला मागे पण जे वितरण झाले होते ते तर कधी असं झालं होतं की 15 ऑगस्टला रविवार आला होता तरी देखील वितरण झालं होतं आणि सरकारने हे मान्य केले की होते की 15 ऑगस्टचं औचित्य किंवा 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त आम्ही खास करून वितरण चालू केलं आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला विशेष महत्त्व देणं, कारण की या योजनेचं वितरण आहे. त्यापूर्वी 15 ऑगस्टला हे वितरण करण्यात आलेलं होतं आणि या 15 ऑगस्टलासुद्धा हा वितरण होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला जो जुलैचा 25वा हप्ता आहे तो 25वा 15 ऑगस्टला या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिळवण्याची शक्यता आहे, हे अधिक आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना क्लिअर झालं आहे की आपल्याला 25वा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये 15 ऑगस्टला रोज मिळण्याची शक्यता आहे, अधिक आहे. मग जर यामध्ये कोणत्याही प्रकारची अपडेट आली तर नक्कीच आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. 15 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट ही 2 तारखा आता संपूर्ण याच्याकडे लक्ष लागून आहे, शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु ही शक्यता काही प्रमाणात खरी होताना दिसू शकते, कारण की 15 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट रक्षाबंधन असल्यानिमित्त हे 2 तारखा लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाच्या ठरणार आहे. या लाडक्या बहिणींना खूप मोठी सप्रेम भेट त्यांच्या भावाकडून मिळणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत राहतात, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.